रखा, दूसरा कौन सा भी विषय नहीं जाएगा। क्या नहीं है, क्या है, क्या है, बोला। एक मिनिट। हाँ, येस येस सर, तुम्ही एक मोठी भूमिका जाहीर केली आहे आता समाज माध्यमांवर की हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात जो मोर्चा निघणार आहे तो एकच मोर्चा असेल, जय महाराष्ट्र असं तुम्ही म्हणतो। तुम्ही ट्विटमध्ये असेल की दोन भावांचा फोटो दाखवला, दोन भाऊ त्या दिवशी एकत्र पाहायला मिळणार महाराष्ट्राला एका स्टेजवर। महाराष्ट्रामध्ये सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय हा सुरू आहे। शालेय शिक्षणात त्रिसूत्री भाषा धोरणाच्या नावाखाली आमच्या लहान मुलांवर मातृभाषेत शिक्षणाचं सोडून द्यावं, ते आमचं आम्ही बघू। एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते, हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशाच आम्ही बघू। एक तिसरी भाषा हिंदीच्या नावानं लादली जाते, हे ओझं आमच्या मुलांना पेलवणार नाही, अशा सर्व भाषा तज्ज्ञांचं मत आहे। फक्त महाराष्ट्रात नाही तर या देशातल्या अनेक राज्यातून ही भूमिका आहे। फक्त हिंदीला विरोध आहे म्हणून आमची भूमिका नाही आहे, आमचा हिंदीला विरोध नाही आहे भाषा म्हणून, पण शालेय शिक्षणामध्ये अशा प्रकारे तुम्हाला महाराष्ट्रात जबरदस्ती करता येणार नाही। गुजरातला यातून वगळलेला आहे नेहमीप्रमाणे, ह्याच्यावर अनेक मराठी भाषिक संस्था एकत्र आल्या आणि त्या काम करत आहेत। खास करून मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे यांची भेट घेतली असेल, उद्धव ठाकरे यांनाही ते भेटलेले आहे। सरकारसुद्धा आपापल्या पद्धतीनं, ज्याला तुम्ही सादरीकरण म्हणता, प्रेझेंटेशन, आता ह्या सादरीकरणाचं नेपथ्यकार कोण आहेत नक्की पडद्यामागे, हा प्रश्न काल माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी विचारला की याचे नेपथ्य कोणाचं आहे, या सादरीकरण जे करतायत सरकार, ह्याविषयी नक्कीच राज ठाकरे यांनी एक कडवट भूमिका मांडली। तीच भूमिका माननीय उद्धव ठाकरे यांनी मांडलेली आहे। काल या कृती समितीचे हिंदी भाषा सक्तीची करण्यासंदर्भात विरोधी करण्यासंदर्भात कृती समिती आहे, त्याचे प्रमुख दीपक पवार आहेत, मराठी भाषेतले तज्ज्ञ। त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह काल माननीय उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, मातोश्रीवर चर्चा केल्यावर 7 तारखेला त्या कृती समितीनं सर्व मराठी प्रेमींना आणि मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केलं। राज्यभरातलं आंदोलन असेल किंवा मग मुंबईत एका ठिकाणी जमून मोर्चा काढण्याच्या संदर्भातली भूमिका त्यांची होती। मराठीचा विषय असल्यामुळे, मराठी भाषेवर लादणाऱ्या हिंदी सक्तीचा विषय असल्यामुळे काल तात्काळ पत्रकार परिषद घेऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्या कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला की आम्ही तुमच्याबरोबर आहोत, तुमच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे, तुमच्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ। 7 तारखेला हा विषय इथे संपला, मी तिथे उपस्थित होतो। त्याच वेळेला श्री राज ठाकरे यांच्याकडे काही सरकारचे लोक गेले, काही सादरीकरण करण्यासाठी हिंदी संदर्भात। ते बहुधा ते सादरीकरण राज ठाकरे यांना मान्य नसावं, आणि त्याच वेळेला आम्ही आतमध्ये पत्रकार परिषद घेत असतानाच राज ठाकरे यांनी सुद्धा एका आंदोलनाची घोषणा केली, मोर्चाची घोषणा केली। ती 6 तारखेला केली। त्याची कल्पना आम्हाला मातोश्रीत नव्हती, कारण आम्ही आतमध्ये होतो। आमच्या बैठक आटपून मी बाहेर पडल्यावर, उद्धवजींचा निरोप घेऊन बाहेर पडल्यावर मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला। त्यांची अशी भूमिका आहे
की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आत्ता 6 तारखेची घोषणा केली आहे. मराठी माणसांना आणि मराठी भाषेसंदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्षप्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका आहे. याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे, पण आपण 7 तारखेची तारीख यासाठी ठरवलेली आहे. 6 तारखेला आषाढी एकादशी आहे, रविवारी, आणि राज्यभरामध्ये आषाढीचा उत्सव असतो. माध्यमांवरती सुद्धा आषाढीचा उत्सव असतो. आपल्या आंदोलनाला मराठी माणसांपर्यंत थोडं पोचवणं अडचणीचं जाईल, कारण दिवसभर तुम्ही आषाढीचे कार्यक्रम दाखवणार आहात. तर म्हणून आपण 7 तारखेला घेतला आहे. एकत्र आपण जर करणार असू तर माझी काही अडचण नाही आहे या संदर्भात. एक तर आपण त्यांच्याशी चर्चा करू, 7 तारखेत त्याने सहभागी व्हावं आमच्या मोर्चामध्ये, किंवा ही तारीख आपण 5 तारखेला करावी. ही 6 तारखेची आहे. त्यानुसार मी परत माननीय राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली, त्यांना विनंती केली की असं शिवसेना पक्षप्रमुखांचं म्हणणं आहे. त्यांनी तात्काळ त्याला होकार दिला. त्यांचा फोन आला परत चर्चा करून त्यांच्या सहकार्यांशी, आणि म्हटले आपण 5 तारखेला हा जो मोर्चा आहे 6 तारखेचा आमचा, तो आम्ही 5 तारखेला करू आणि आपण सगळे त्याच्यामध्ये सहभागी होऊ. हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल, एकच अजेंडा मराठी भाषा, कोणताही झेंडा नाही, आणि आपण सगळे त्याच्यामध्ये मराठी भाषेत म्हणून सहभागी होऊ. आणि त्याला माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी मान्यता दिली. त्याच्यामुळे 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते, आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं, त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10, ती 10ची वेळ सोयीची नाही आहे. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आत्ता त्यांनी पूर्वीच्या त्यांच्या कार्यक्रमानुसार काही गोष्टी जाहीर केल्यात, पण त्याच्यावर सकाळी 10 ही वेळ कोणालाही सोयीची नाही मोर्चासाठी. लोक लांबून येतात, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील, त्यांना सोयीचं व्हावं म्हणून वेळेच्या बाबतीत काही बदल केले जातील. त्या संदर्भात मी आज बोलीन माननीय राजसाहेबांशी आणि त्यांच्या सहकाऱ्यांशी, आणि वेळ आपण थोडी मागे पुढे करू आणि जागेचं नियोजनसुद्धा करू. आम्ही असं ठरवलेलं आहे, हे आधी सांगितलेलं आहे की मुंबईवर आणि महाराष्ट्रावर ज्या प्रकारे मराठी भाषा आणि मराठी माणसावर आक्रमण आणि अतिक्रमण सुरू आहे, त्या संदर्भातल्या कोणत्याही भूमिका घेताना आम्ही 100 वेळा विचार करू की मराठी माणसामध्ये कोणत्याही प्रकारची फूट नाही, संघर्ष नाही, निदान या प्रश्नावरती आम्ही एकत्र आहोत आणि राहू. राऊत साहेब, यापूर्वी जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं या संदर्भातली चर्चा सुरू झाली, त्यावेळेस असं म्हटलं गेलं होतं की महाराष्ट्र हितासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला विसरून एकत्र यायला तयार आहोत. तर मराठी भाषा अस्मिता आणि हिंदी भाषेची सक्ती आणि त्याचा विरोध हे एक निमित्त किंवा हा एक योग आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्यासाठी, मराठी भाषा अस्मिता या मुद्द्यावरही आणि राजकीय युतीसाठीही. बघा, हा तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न काय चुकीचा नाही आहे.
आणि मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आणि लोक शंका घेत आहेत, मी वारंवार सांगतो की, आणि उद्धवजीसुद्धा सांगतायत की महाराष्ट्राच्या मनामध्ये जे आहे ते मी करीन, आणि त्या संदर्भात माझ्या मनामध्ये कोणताही अहंकार, इगो असे कोणतीही व्हायरस नाहीत. आता हा जो आता कालचा जो प्रसंग आहे मोर्चा आंदोलनात, त्या संदर्भात त्यांनी तीच समन्वयाची भूमिका घेतली आणि ती दोघांच्याही सोयीची आहे आणि महाराष्ट्राच्या सोयीची आहे. आणि उद्धव ठाकरे यांनी जी भूमिका मांडली किंवा राज ठाकरे यांनी जी भूमिका मांडली त्या दोघांनी मान्यता दिलेली आहे. 7 तारखेला आम्ही काढणार होतो, 6 तारखेला राज ठाकरे काढणार होते मोर्चा. 6 तारीख गैरसोयीची आहे आषाढी निमित्त, अशी आमची भूमिका आहे. आम्ही त्यांना ते सांगितलं, त्यांनी ते स्वीकारलं. आता 5 तारखेला हे आंदोलन एकत्र होईल. राऊत सर, माझा विषय स्पेसिफिक आहे की मराठी भाषा अस्मिता हा 2 ठाकरे बंधूंना राजकीय दृष्ट्याही एकत्र येण्याचा मुद्दा असू शकतो का? ते मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्त्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणारं आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आहे आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही. त्याच पद्धतीचं आक्रमण मुंबईवर होतं आहे. मुंबई ओढण्याचं, मुंबई तोडण्याचं, मराठी माणसाला हद्दपार करण्याचं. त्यावेळेलाही मग संयुक्त महाराष्ट्राची समिती स्थापन झाली, त्यात सगळेच पक्ष एकत्र आले आणि तो लढा दिला. आताही आम्हाला त्याच पद्धतीनं लढावं लागेल आणि या लढ्याचं नेतृत्व शेवटी ठाकरेंनाच करावं लागेल. ठाकरे नेतृत्व करत, मात्र महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना तुम्ही निमंत्रण देणार? नक्कीच सगळ्या निमंत्रण जाईल. हा राजकीय लढा नाही. आपण पाहिला असेल की राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सुप्रियाताई सुळे यांनी सुद्धा हिंदी सक्तीविरुद्ध कडवट भूमिका मांडलेली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्याशी माझी काल चर्चा झाली, ते होते माझ्याबरोबर. त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडलेली आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवा आणि या मराठीच्या प्रश्नावर एकत्र या, हे आव्हान दोन्ही ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे, महाराष्ट्राच्या मनातलं आहे. नाही, पण राऊत साहेब, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत, मराठी भाषा मंत्री उदय सामंत असं म्हणतायत की त्रिभाषा सूत्र हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर माशेलकर समिती जी नेमण्यात आली, माशेलकर अध्यक्ष होते, त्या समितीनं हा प्रस्ताव आणि सगळी कार्यवाही त्या काळात सुरू झाली. मला असं वाटत नाही. आणि आदित्य ठाकरेंचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे, त्यात आदित्य ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की सगळ्यांनी जास्तीत जास्त भाषा शिकल्या पाहिजे, जास्तीत जास्त भाषा शिकायलाच पाहिजेत. आचार्य विनोबा भावे यांना 24 भाषा येत होत्या, नरसिंहराव यांना 14 भाषा येत होत्या. आम्हाला सुद्धा 5-6 भाषा येतातच. जास्तीत जास्त भाषा आम्ही शिकतोच आहोत ना, त्यासाठी उदय सामंतांची शिकवणी घ्यायची गरज नाही. बरोबर आहे. तुम्हाला कोणत्या भाषा शिकायच्या हा तुमचा प्रश्न. आम्ही आमच्यावरती शालेय हा विषय सक्तीचा आहे. माशेलकरांनी दिलेला अहवाल असेल किंवा अन्य काय असेल, हा विषय नाहीये. अशा प्रकारच्या समित्या प्रत्येक राज्यात नेमल्या जातात अभ्यास करण्यासाठी. ते अहवाल देतात, त्याच्यावरती सरकार विचार करतं. अहवाल दिला, समिती नेमली, ह्याला एक वेगळं महत्व असतं. तुम्ही तेच कागद फडकवून आम्हाला दाखवू नका. हा निर्णय विचार करेल, पुन्हा विचार करताना 8 दिवस तसे आंदोलनाला आहेत. सरकार काय विचार करेल हा सरकारचा प्रश्न. सरकार जे आहे सध्याच्या फडणवीसांचं, मिंध्यांचं, अजित पवारांचं, यांना ह्या विषयावरती काही भूमिका असं नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत बसलेला आहे. मला आश्चर्य वाटतंय शिवसेना म्हणून घेणाऱ्या त्या एकनाथ शिंदे आणि लोकमंडळींचं, ते कुठे लपून बसले. कोणत्या त्यांनी काय बंकर बिंकर केलाय का या विषयावरती बोलायचंच नाही.
आणि कोणत्या भूमिका मांडताय? उदय सामंत कोणती भूमिका मांडतायत? उदय सामंत ते शिंदे गटाचे मंत्री आहेत ना, त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला पाहिजे. ते स्वतःला जे अमित शहाच्या जे पक्षाचे लोक आहेत, शिंदे अमित शहाच्या शिवसेनेचे, त्यांनी सगळे विरोध झुगारून मराठी भाषा मराठी अस्मितेवर ठामपणे बोललं पाहिजे. भाजपची कोर कमिटीची मीटिंग झाल्याचे कळतंय आणि ज्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा हा महाराष्ट्रातल्या महायुती आणि एनडीए सरकारनं, मोदींच्या सरकारनं अभिजात भाषेचा दर्जा दिला. हा प्रचार प्रसार मराठी आणि महाराष्ट्रातल्या सर्व लोकांपर्यंत करा अशा सूचना आहेत भाजप नेत्यांच्या. आणि जे भाषीय राजकारण सुरू आहे ते हाणून पडा अशाही अभिजित भाषेच्या संदर्भात असं कुठे लिहिलेलं नाहीये की आम्ही तुम्हाला अभिजित भाषेचा दर्जा देतो म्हणून एखाद्या भाषेची सक्ती तुम्हाला सहन करावी लागेल, असं त्या पत्रात लिहिलंय का राष्ट्रपतींनी? की हो आम्ही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देतो, त्या बदल्यात तुम्हाला शालेय शिक्षणामध्ये हिंदीची सक्ती सहन करावी लागेल, असं काय पत्र असले दाखवा आम्हाला. तामिळनाडूमध्ये अशी सक्ती आहे, गुजरातमध्ये अशी सक्ती आहे, केरळमध्ये आहे का, कर्नाटकात आहे का, ओरिसामध्ये आहे का? दाखवा तुम्ही. महाराष्ट्रावरच का आणि कोणाची व्यवस्था केली जाते? पण मुख्यमंत्री असं वारंवार म्हणत आहे की कोणतीही सक्ती केली गेलेली नाहीये. हे जे आहे हे गैरसमज पसरवले जात आहेत, हे राजकारण. मला तर अशी भीती वाटते सक्तीनं हे आम्ही जो पुरस्कार करतोय मराठी भाषेचा त्याबद्दल आम्हाला तुरुंगात टाकतो. कारण हे कोणाची तरी सुपारी घेऊन मराठीचा मुर्दा पाडायला निघालेलं सरकार, हे आमच्या सरकारला तुरुंगात टाकतील. तुम्ही मराठी माणूस आणि मराठी भाषेचा जो गजर करताय हा गुन्हा या महाराष्ट्र राज्यामध्ये. म्हणून शिंदे आणि फडणवीस हे दोन लोक आमच्या सरकारला तुरुंगात टाकायलाही मागे पुढे पाहणार नाही. तशी एक प्रतिक्रिया सदावर्तेंनी एक म्हटलेलं आहे की राज ठाकरे हे संविधान विरोधी जाता आहेत, त्यामुळे त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात यावी आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांना तुरुंगात टाकण्यात यावी. हे गुणवंत सदावर्ते हे देवेंद्र फडणवीस यांचे पाळीव पोपट आहेत अशी माझी माहिती आहे. तर पोपटांकडे फार दुर्लक्ष करू नका. बोले तो ध्यान अटकले लगाया जाए कि राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आएंगे. उन्होंने अपने ट्वीट कर जिस तरह से हिंदी शक्ति को लेकर एक साथ आ पा रहे हैं, दोनों भाई क्या एक साथ आएंगे, क्या ये पूरा मैसेज है? ट्वीट की बात ऐसी है, किसी भी भाषा को हमारा विरोध नहीं है. हम हिंदी का हमेशा सम्मान किया है, हमारे जैसे लोग हिंदी का हमेशा सम्मान करते हैं. हमारा पूरा राष्ट्र का जो काम चलता है, मेरे जैसे लोग हैं हमारे पार्टी के, वो हिंदी में करते हैं. लेकिन प्राइमरी स्कूल में क्लास 4th तक का जो आपने निर्णय लिया है त्रिसूत्री भाषा सूत्र का, तर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ही प्रतिक्रिया देत असताना त्यांनी संजय राऊतांनी शिंदे सरकार आणि त्याचबरोबर फडणवीसांवर कडाडून टीका केलेली आहे. फडणवीस सरकार आणि त्याचबरोबर शिंदेंवर कडाडून टीका केलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्तीविरोधात कडवट भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे एकत्र आणि एकच मोर्चा निघणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. कृती समितीचे दीपक पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली होती आणि त्यांनी 7 तारीख ठरवलेली होती. मात्र त्यानंतर आपल्याला राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यानंतर आम्ही चर्चा केली आणि त्यानंतर राज ठाकरेंसोबत एकत्र मोर्चा काढण्याला उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. तर मराठीच्या प्रश्नावर आणि मराठी माणसांसाठी आम्ही एकत्रित आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. मला माननीय राज ठाकरे यांचा फोन आला. त्यांनी असं त्यांची अशी भूमिका की आपण म्हणजे माननीय उद्धव साहेबांनी 7 तारखेला आंदोलन सुरू करायचं ठरवलं आहे आणि मी आता 6 तारखेची घोषणा केली. मराठी माणसांना आणि मराठी भाषे संदर्भातले 2 मोर्चे वेगळे निघणं हे बरं दिसत नाही. हे एकत्र आंदोलन झालं तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. आणि त्या संदर्भात त्यांनी ती भूमिका जी सांगितली, मी म्हटलं ठीक आहे, मी शिवसेना पक्ष प्रमुखांशी या विषयावर चर्चा करतो. आणि मी पुन्हा मातोश्रीत गेलो, माननीय उद्धवजींना सांगितलं
की असा मनसे प्रमुखांचा दूरध्वनी आत्ता झाला माझ्याशी आणि त्यांची अशी भूमिका. त्याच्यावरती कोणतेही आडेवेडे न घेता उद्धवजी असं म्हणाले की मराठी माणसाचं ऐक्य दिसणं हे गरजेचं आहे. आपण सगळी मराठी माणसं मराठी भाषेच्या वरील सक्तीविरोधात एकत्र आहोत, ही माझी भूमिका आहे आणि माझ्या मनात वेगळा मोर्चा काढण्याची काहीही तशी भूमिका नाही. आपण अचानक ठरवलेला मोर्चा आहे. 7 तारखेला जे शिवसेनेचं आंदोलन होतं ते आणि 6 तारखेला जे माननीय राज ठाकरे यांचं आंदोलन होतं त्याऐवजी दोघांचं एकत्र आंदोलन आणि मोर्चा हे आता 5 तारखेला निघेल. आता फक्त 5 तारखेला जी वेळ ठरवलेली आहे सकाळी 10ची वेळ सोयीची नाहीये. आम्ही त्या संदर्भात दोघे मिळून चर्चा करू आणि कुठून कुठे मोर्चा न्यायचा या संदर्भात आम्ही चर्चा करू. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख. ओम, आपण संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांशी वेगवेगळ्या पद्धतीवर भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे राज ठाकरे यांची जी कडवट भूमिका आहे तशीच उद्धव ठाकरे यांची भूमिका होती. राज ठाकरेंनी आपल्याला फोन केलेला होता आणि त्यानंतर एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. का अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, जसं आता आपण ऐकलं असं की संजय राऊतांनी आपली विस्तृतपणे जी भूमिका आहे ती विशद केली. मराठीच्या मुद्द्यावरती कुठेही 2 मोर्चे वेगवेगळ्या पद्धतीत निघू नयेत यासाठी राज ठाकरेंनी मला फोन केला आणि त्यानंतर ही भूमिका ठरली असं संजय राऊतांनी स्पष्ट केलंय. मुळामध्ये मनसे आणि ठाकरे गटाच्या युतीच्या संदर्भामध्ये थेट कुठलीही चर्चा होत नव्हती. समाज माध्यमाच्याच वरती ही सगळी चर्चा होत होती. मात्र या मोर्चाच्या अनुषंगानं 2 पक्षांमध्ये पहिल्यांदा संवाद सुद्धा झालाय. संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये हे संवाद झालाय. आता या संदर्भामध्ये जो मोर्चा 5 तारखेला काढायचा आहे तो नेमका कुठे काढायचा, किती वाजता काढायचा, वेळ काही विधानं केलीत की सकाळची 10ची वेळ योग्य नाहीये. त्यामुळे कुठेतरी मराठीचा मुद्दा असतर आहेच, परंतु मनसे आणि ठाकरे गटाच्या युती संदर्भामध्ये सुद्धा कुठेतरी आता सकारात्मक पद्धतीने हालचाली होत आहेत का हे देखील या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतंय. 5 तारखेला खरं जर या मोर्चामध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्रपणे सहभागी झाले तर निश्चितच तो एक महत्वाची मुवमेंट म्हणावी लागणार आहे. कारण खऱ्या अर्थानं मराठी मतांचं कन्सॉलिडेशन असेल किंवा मराठी मतांचं एकंदर गेल्या काही वर्षातलं राजकारण असेल ज्याचा खूप मोठा फटका मनसे आणि शिवसेना दोन्ही पक्षांना बसला. विशेषत्वानं शिवसेनेचं मोठं नुकसान गेल्या काही वर्षांमध्ये मनसेमुळे झालं होतं. या सगळ्याचाच जर आपण उहापोह केला तर येत्या काळामध्ये या 2 संदर्भात कुठेतरी पोषक वातावरण या एका मोर्चाच्या निमित्तानं का होईना पण निर्माण होतं आपल्याला पाहायला मिळते. अर्थामध्ये याची दुसरी बाजू अशी सुद्धा आहे की या मोर्चात सहभागी होतील का, कारण चर्चा जी आहे ती संजय राऊत आणि राज ठाकरेंमध्ये झालेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आपला प्रतिनिधी या मोर्चामध्ये पाठवत आहेत, आदित्य ठाकरे सहभागी होत आहेत, संजय राऊत सहभागी होत आहेत. नेमकं काय होतंय, कोण सहभागी होतंय हे सुद्धा या दृष्टीनं पाहणं खऱ्या अर्थानं महत्वाचं असणार आहे. तिसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर भाजपकडनं सुद्धा या संदर्भात आपली भूमिका घेतली जाते. आम्ही मराठीच्या मुद्द्यावरती जे राजकारण सुरू आहे ते हाणून पाडण्याचा प्रयत्न करू आणि मराठीला अभिजात दर्जा देण्याचं काम पंतप्रधान मोदींनी केलं याची सर्वाधिक प्रसिद्धी लोकांपर्यंत करण्याचा प्रयत्न करू असा एक निर्णय काल भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये झालेला आहे. चौथ्या बाजूला एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा जर आपण विचार केला तर कुठेतरी या निमित्तानं भाजपसोबतचं अलायन्स असल्यामुळे त्यांची कुठेतरी यामध्ये अडचण होऊ शकते. अजित पवारांची सुद्धा तशीच परिस्थिती आहे. त्यामुळे एकंदर या सगळ्या 4-5 मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर सध्या तरी मनसे आणि ठाकरे गट यामध्ये प्लस अशा पोझिशनमध्ये दिसतोय. यामध्ये आता आणखीन काही चर्चा येत्या काळात होणार आहेत. येत्या काही दिवसांमध्ये आम्ही राज ठाकरेंशी चर्चा करू. मोर्चाचं ठिकाण असेल, मोर्चाची वेळ असेल, या सगळ्याबद्दल आपण राज ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं स्वतः संजय राऊतांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जाहीरपणे सांगितलं. त्यामुळे येत्या काळात प्रमुखांचा जो संवाद आहे अगदी ओम, असेच आपण आपल्यासोबत जोडले राहा. संजय राऊतांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे आणि त्याचबरोबर हे दोन्ही भाऊ मनाने एकत्र असल्याचं सुद्धा संजय राऊतांनी म्हटलेलं आहे. मनाने एकत्र आलेलेच आहेत. भाषा हा एक महत्वाचा विषय आहेच. मराठी माणसाचा स्वाभिमान, अस्मिता, मुंबईवरती होणार आक्रमण या विषयावर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्याप्रमाणे आम्ही सगळे एकत्र आलो, मतभेद विसरून राजकीय, त्या प्रकारचा लढा उभं करण्याची गरज दोन्ही प्रमुख ठाकरेंना वाटते आणि त्यात काही चुकीचं असं मला वाटत नाही.
आणि या संदर्भात आपण पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी ओम देशमुख यांच्याकडे. ओम, पुन्हा एकदा संजय राऊतांनी हे दोन्ही ठाकरे, हे दोन्ही बंधू मनानं एकत्र आलेले आहेत असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर आगामी काळामध्ये मुंबईवर जे अतिक्रमण होत आहे, मराठी माणसांवर जे आक्रमण होत आहे, त्या लढ्याचं नेतृत्व हे ठाकरेंनाच करावं लागेल असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडवर जोर दिलेला आहे. खरं तर संजय राऊतांनी एक ट्विट सुद्धा काही वेळापूर्वी केलं होतं, त्यामध्ये होता आणि त्यामध्ये मुख्यमंत्री येत्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर संजय राऊतांचं विधान हे खूप महत्वाचं आहे. दोन्ही बंधू मनाने एक आहेत. उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे मनाने एक आहेत. त्यांचं मनोमिलन झालंय अशा पद्धतीचा संकेत, अशा पद्धतीचा संदेश राऊतांनी दिलाय. परंतु हे मनोमिलन गेल्या 19 वर्षात का झालं नाही असा सुद्धा प्रश्न आता विरोधकांकडनं गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं विचारला जातोय. जर हे मनोमिलन झालं असेल तर हे मनोमिलन राजकीय पक्षांच्या युतीमध्ये कधी परिवर्तित होते, त्याचे रिफ्लेक्सेस येत्या काळामध्ये काय असतील हे सुद्धा पाहावं लागणार आहे. परंतु नेत्यांचं जरी मनोमिलन झालं तरी कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय का? कारण अनेक ठिकाणी हे दोन पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मुंबईमध्ये या दोन पक्षांमध्ये संघर्ष सुद्धा आहे. भाऊ जरी एकत्र आले असले तरी संघटना एकत्र येते का हे देखील पाहावं लागणार. परंतु सध्या एक मुद्दा महत्वाचा ठरतोय तो म्हणजे मराठी भाषेचा आणि मराठी भाषेच्या संदर्भातल्या मोर्चाचा. या मोर्चामुळे दोन पक्ष एकत्र होण्यास किंवा दोन पक्ष जवळ येण्यास निश्चितच मोठी मदत होते. हे आपण सध्या जे राजकीय स्टेटमेंट्स येत आहेत त्यावरून आपण म्हणू शकतो. श्वेता, अगदी आपण पाहतोय संजय राऊतांनी 5 जुलैला एकत्र आणि एकच मोर्चा निघणार असं म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होणार, तेच मी करेन असं उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं होतं. याची आठवण सुद्धा संजय राऊतांनी करून दिलेली आहे.